आणि त्याचबरोबर A1 जोडी सुमित पाटील आणि संदीप पाटील. खरं तर वेशवी टीमला शुभेच्छा आहेत सुमित पाटील आणि संदीप पाटील यांच्याकडून A1 जोडीकडून व निखिल पाटील. रिटर्न्स ऑफ द डे आपल्या जीवनात आयुष्यात खरं तर शरदाच्या 100 चंद्रांचं दर्शन तुम्हाला होवो ही प्रभू महाबली महारुद्र हनुमंता चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आणि जाऊया प्रत्येकदा मैदानाकडे आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडी मैदानात जातोय. स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. प्रयासचा प्रयास काय असणार, प्रयत्न काय असणार ते पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर सुशांत मोहिते, खरं तर सुशांत मोहिते अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचं आता क्षेत्ररक्षण पाहिलं. मूर्ती लहान, खरं तर उंची आणि क्रिकेटचा काहीसा संबंध येत नाही याची अनेक उदाहरणं देता येतील, परंतु त्यातीलच एक आमच्या जांभूलपाडा टीमकडून सुशांत. तर सलामीची जोडी मैदानात आली. इथं मात्र पाहू शकाल एक लेजेंड क्रिकेटर नाव आहे समर्थ कडू या वेशवी टीममध्ये नेतृत्व करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. बालेकिल्ल्यात कुणाला ठेवावं, प्रवेशद्वारावरती कुणाला ठेवावं, किंबहुना अगदी समोर असणाऱ्या प्रत्येक बुर्जावरती कोणता मावला ठेवावा याच्यावरती विचार मंथन करतोय. कारण महत्त्वपूर्ण सामना असणार आहे समर्थसाठी आणि समर्थच्या टीमसाठी. जिंकायचं आहे तर एक लक्ष समोर अभेद्य ठेवावं लागेल विजयाचं. आणि म्हणूनच या स्पर्धेला सुरुवात झाली बरोबर 6 वाजून काही मिनिटांनं पाहुण्यांना आगाज केला. पवित्र शुभ असते या खरं तर या मैदानावरचं आहे. मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे प्रसाद सर, खरं तर न्यू ग्राउंड आहे, नवीन ग्राउंड असल्या कारणानं आउटफील्ड थोडीशी स्लो असेल. कारण तसं पाहिलं तर 1-2 अगदी पावसाचे सीझन जाणं गरजेचं आहे. त्यावेळेला हा खरं तर ही विकेट एक चांगल्या प्रकारची फास्ट विकेट होईल. परंतु तशाही मैदानावरती चांगला खेळ आहे त्या 4 मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया मैदानाकडे. सलामीला आलेला प्रयत्न करणार. पहिला चेंडू ओरपीच चेंडू होता. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला चेंडू मिस होतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. गोलंदाजी मार्कवरती आहे मीत पाटील वेशवी टीमकडून. मीत क्वालिफाईड पंच आमचे आणि या पंचांच्या अगदी डाव्या हातानं ओद विकेटनं मारा करतोय. विजयश्री मा टेंटकडून मारा करतोय. शॉर्ट फुल टॉस चेंडू, कडा प्रहार, शॉर्ट स्क्वेअर लेग, क्षेत्र क्लिअर केलंय. स्क्वेअर लेग कडे जातोय तोपर्यंत 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्यात आणि 2 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं, संघाचंही खातं उघडलं गेलं. 2 धावसंख्येबरोबर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती बिनबाद 2च्या घरात. या ठिकाणी स्पर्धा निशांत ट्रॉफी 2025 पहिला प्रकाश झोतातील डे नाईट टुर्नामेंटचा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचा महारण संग्राम. त्यातील ही क्वार्टर फायनलची मॅच, उपांत्यपूर्व फेरीची. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्यानं टोलविण्याचा प्रयत्न, कमरेतून वाकून प्रयत्न केला. प्रयत्न असफल राहिला आणि इथं मात्र निश्चितच स्वैर मारा घोषित. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 1 धावसंख्येबरोबर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 3च्या घरात. मान्यवरांची मांदी आली आणि अगदी क्रिकेट कारण सध्या उरणमध्ये 5 टुर्नामेंट्स आणि 1 कबड्डीची स्पर्धा, अशा प्रकारे 6 गावांमध्ये. उरण तो किती हो, विस्तारानं पनवेलपेक्षा निम्म्य, परंतु त्यामध्ये स्पर्धा ही. चला, 3ऱ्या पंचाची डिमांड केली जातोय. क्वालिफाईड पंच या वेळेला ऑन स्क्रीनवरती येतील. तिसऱ्या पंचांची डिमांड आहे. चला, पंच ऑन स्क्रीनवरती आहेत, ज्या ठिकाणी अगदी निश्चितच शैलेजी चव्हाण विचारमंथन होईल, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. स्पर्धेमध्ये किंबहुना कैक वेळा अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं आमचा बोलण्याचा प्रयत्न अशासाठी असतोय की त्यातून काहीतरी परत एकदा एक छान व्हावं. डिसिजन पेंडिंग आहे, त्याच्यावरती विचारमंथन होतोय.
स्पर्धेतील क्वार्टर फायनल 4 षटकांची आहे. 24 चेंडूंचा खेळ. प्रतिस्पर्धी टीमला 3 चेंडू फेकलेत. वेशवी या संघानं टॉस जिंकलंय. वेशवी 11 वेशवी आणि फर्स्ट सिलेक्ट केली ती फील्ड सुशांत मोहिते. छोटा पॅक बडा धमाका जांभूलपाड्याचा. येस वाईट. हवांतर स्वैर मारा आहे. खराब मारा आहे यावेळेस लगेचच. आणि महत्वाची अगदी वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि पहिल्या षटकातील पुढचा चेंडू मित पाटील. अतिशय सुरेख. या वेळेला अगदी बॅटला ब्रश झाला. क्वालिफाईड पंचांकडून तसा निर्णय. 1 धावसंख्येची मोहर लागली गेली. आतापर्यंत चेंडू झाले 4, त्यातील 1 अवांतर आणि 3 निर्णायक चेंडूची फेकी केली. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर तिसरा अवांतर आणि चौथ्या चेंडूवरती 1 निर्णायक 3 चेंडूंची फेकी. मित. संथ गतीने सुरू असणारा सामना कधी एकदा आगाज होईल. मोठे फटके येतील मैदानामध्ये परत एकदा त्याच आवाजातून. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा क्षेत्ररक्षक त्यावेळेला चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या पूर्ण झाली. फेकतोय तोपर्यंत 1 धावसंख्येनं धावसंख्या 1 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 5. 4 चेंडूंचा खेळ. खरं तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये 24 चेंडूंमध्ये आपल्याला 11 खेळाडूंना, त्यातीलच टॉप ऑर्डरला खेळणारे 4 खेळाडू तरी खेळणं याच्यासाठी मोठे फटक्यांचे. आणि इथं मात्र शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल ठरला. प्रयासचा एक प्रयत्न मात्र 1 धावसंख्येचा झाला. 1 धावसंख्येबरोबर 5व्या चेंडूवरती 1 धावसंख्येची मोहर लागली गेली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 6च्या घरात. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू मित पाटील वेशवी टीमकडून. जलद गतीचा गोलंदाज आहे. थोडा स्पेस आहे, गोलंदाजीमध्ये वेग आहे आणि त्याचबरोबर खरं तर नियंत्रण सुद्धा तेवढंच आहे मीतचं. तोच मीत. हा खोट टप्प्याचा चेंडू, हा बॉली पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र शरीरयष्टीला सुशांतच्या आदलला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या प्राप्त झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. 1 षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 7च्या घरात. त्याचबरोबर दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय एक लेजंड अनुभव. आणि म्हणूनच ज्या अनुभवाबद्दल इथं या ठिकाणी सांगितलं की शतकानुशतके इथं एक छानसं गीत जे प्रसारित झालं. आज तादायत 450 वर्ष उलटून जात आहेत तरी ज्याच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा गायली जातोय त्या राजा शिवछत्रपतींचं. तदनंतर या वेशवीला क्रिकेटमधून मला वाटतोय कैक दशक ज्यानं नेतृत्व केलंय. किंबहुना आम्ही ज्या वेळेला ग्राउंडमध्ये असायचो तेव्हा हा समर्थ केलायचा वेशवीमधून. तोच समर्थ अजूनही मात्र एक अनुभवानं आपलं क्रिकेटमधील अस्तित्व दाखवतोय. फिरकीचा जादूगार आहे. खरं तर त्याच्या बोटांची जादूई गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. पंचांच्या मात्र उजव्या हातानं पॅव्हेलियन एंडकडून मारा करतोय. फलंदाजी मार्कवरती सुशांत मोहिते. सलामीचा स्ट्राईकला असणारा अगदी हा फलंदाज आपण पाहतोय पॉपिंग क्रीजमध्ये. पहिल्या चेंडूचा स्वीकार करणार, कशा प्रकारे त्याचा खरपूस समाचार घेतोय समर्थ. अतिशय सुरेख. खरं तर या वेळेला लेग स्विंग केला होता. चेंडू मात्र आपण पाहू शकाल इथं मात्र कडा प्रहार केला. 1-2 धावसंख्या बोलून घडल्या. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं टोलवलेला चेंडू 2 धावसंख्या देऊन जातोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 9. आता खरं तर प्रयासच्या टीमचं सांगायचं झालं तर अजूनपर्यंत कोणतीही सफलता ही जमेची बाजू आहे जांभूलपाडा टीमची. याही वेळेला 1-2 चांगली षटकं, कारण 12 चेंडूंमध्ये सुद्धा मोठा स्कोर 32-34 धावसंख्या उभ्या केल्या. 4 षटकांमध्ये या ग्राउंडवरती 45
50 धावसंख्या निश्चितच. आणि इथं मात्र पाहू शकाल अतिशय सुरेख चेंडूची गती आणि त्याचबरोबर चेंडूमधील व्हेरिएशन बदल, इन स्विंग आउट स्विंग करताना दिसतो आहे समर्थ. फिरकीचा जादूगार आहे. पंचांच्या डाव्या हातानं मारा कर, उजव्या हातानं मारा करतोय. इथं मात्र अतिशय सुरेख बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकतोय. आणि म्हणूनच म्हटलं गेलं की एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव सर्वात मोठा चांगला शिक्षक आहे, ते इथं पाहायला मिळालं. बॅटला ब्रश होतोय चेंडू, फर्स्ट स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय. तोवर धावसंख्या झाली एक धावसंख्येबरोबर धावसंख्या दुहेरी अंकात अर्थात 10 बिनबाद 10. संथ गतीनं सुरुवात आहे. जांभूळपाडा आणि वेशवी तसं पाहिलं तर या पंचक्रोशीतील अगदी जवळजवळचं गाव. म्हणजे बसमधून प्रवास केला तर एक स्टेज अंतरावरती असणारं हे गाव. दोघांच्या एकमेकांशी लढत आहे. अतिशय सुरेख मारलेला चेंडू डिपकॉवर पॉइंटच्या दिशेने चेंडूला फील्ड होईल का? तोपर्यंत 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 12 लॉस ऑफ नन विकेट्स विदाउट विकेट 12 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंना फेस होतोय, 6 धावा काढतोय प्रयास, तर 6 चेंडू फेस होतोय. आणि सुशांत मात्र फक्त 4 धावसंख्या काढतोय स्वतःच्या खात्यावरती. परत एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. आडव्या पट्ट्यात फाईन लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न सफल ठरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकं संपली गेली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 12 बिग जांभूळपाडा. कॉन्फिडन्स लेवल जर या समर्थकडूची पाहिलीत ना, आपला संघ पराभवात असो किंवा विजयाकडे असो, त्याच आत्मविश्वासानं सातत्याने या मैदानावरती पाहिलाय. 10 दिवसापूर्वी गोविरलेला बिग बॅश झाली रायगडची. या बिग बॅशमध्ये सुद्धा त्याच कॉन्फिडन्सनं उतरला होता समर्थ. इथंही आपल्या टीमसाठी तसंच करताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर इनस्विंग करतोय आणि त्यामुळे कदाचित फटके ऑफ साईडला जातील, क्लिअर करतील. याच्यासाठी खरं तर क्षेत्ररक्षक पाहू शकाल कधी बाउंड्री टच सीमारेषेलगत. आणि निश्चितच अशा प्रकारच्या अगदी चेंडूंवरती खेळण्यासाठी काही फलंदाजांची खासियत आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. नाव आहे ऋषी कडू पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. हाही डाव्या हाताचा गोलंदाज स्विच हिट करतोय. या वेळेला काय होतोय, चेंडू अडवला जातोय तोपर्यंत हिट विकेट्सनं या वेळेला सुशांत मोहिते परतला जातोय बॅक टू पॅव्हेलियन. विकेट्सला दशरथ पाटील छान उपमा देत आहेत. त्यांचं समालोचन म्हणजे उपमा आणि उपमेयानं शोभलेलं समालोचन. अगदी ज्यांचा उल्लेख करताना मी सांगत असतोय, नौके आत्ता कधी कधी त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु शेवटी अनुभव फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात समानार्थी शब्दांचा शब्दकोश म्हणजे दशरथ पाटील. आणि अगदी ते या फटक्याला एक आगळ्या वेगळ्या शैलीत उपमा देत आहेत. तशा प्रकारचा फटका सुशांत गेला बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाजी मार्कवरती. नाव आहे हर्षल गोंधळी. जांभूळपाडा संघाकडून हर्षल गोंधळी. आणि आयोजन पाहिलं तर तेही अगदी या ठिकाणी दादरपाडाच्या लेट निशांत 11 क्रिकेट क्लबचं आहे. गाव तसं पाहिलं मुडबर, परंतु त्यामध्ये कुटुंब पाहिले तर मनभर आहेत. मग तुम्हाला त्याच्यात गोंधळी, केनी, भोईर, पाटील, पंडित, कासूकर, केनी, कोली, मोहिते, त्याच्यानंतर नागे,
एखाद्या 7-5 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात एवढी कुटुंब नसतील, एवढी अगदी, परंतु एकीनं वागतायत. ही दादरपाड्याची खासियत आहे, ते महत्त्वपूर्ण आहेत. आणि अशा प्रकारच्या दादरपाड्यात आम्ही स्वर्गीय निशांत क्रिकेट क्लब आयोजित निशांत ट्रॉफीचं दैदिप्यमान पहिल्यांदा आयोजन करतोय. अलोट गर्दी आहे. तसं पाहिलं तर एवढ्या स्पर्धा सुरू असताना सुद्धा परत एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस ऋषीचा होता. एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 13 लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 बाद 13. महत्त्वपूर्ण सामने, पहिली रजनी, पहिली रात्र आणि या रात्रीत अखेर अव्वल बेचाळीस टीम या ठिकाणी खेळल्या जातील 5 रजनीमध्ये. आणि अशा प्रकारच्या खेळात अव्वल दर्जाचा संघ जो एकही सामना या मैदानावरती हारणार नाही त्याला ठरवलं जाईल निशांत ट्रॉफीचा हकदार, चॅम्पियन. अशा प्रकारची खेळी मैदानावरती कुठल्या टीमची होतोय हे आपल्याला 5 रजनीत पाहण्यासाठी घर बसल्या अगदी लाईव्ह टेलिकास्टिंगनं पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वरूपात पाहायला या. फुलटॉस चेंडू, कर्पूस समाचार या वेळेला उडवलाय, आउट ऑफ रोप, प्रेक्षकांच्या भेटीसाठी जातोय. आलेला खणखणीत एक गगनचुंबी षटकार. दोन षटक जोखमीनं खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयासच्या बॅटनं जर तोंड उघडलं तर चौकार षटकारांची आतषबाजी ऐन शिमग्यानंतर या मैदानावरती पाहायला मिळेल. निश्चितच खरं तर त्याची बॅट या ठिकाणी या मैदानावरती शिमगा खेळेल का, चौकार षटकारांची चौफेर टोलेजंग फटकेबाजी पाहायला मिळेल का. सुरुवात करतोय याच फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करणारा असा फटका 6 धावसंख्या देऊन गेला. प्रयास टू ऋषी कडू, अतिशय सुरेख. हा सुद्धा खरं तर लेग स्टिक कडून ऑफ स्टिक कडे येणारा हा चेंडू होता. या वेळेला मारण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच थोडासा टायमिंग कुठेतरी चुकला. 1 धावसंख्या निश्चितच प्राप्त झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 20च्या घरात. या षटकातील 5वा चेंडू. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला केली नाही. चुकी, पकडला जेल, परतावं लागेल. नवीन आलेला फलंदाज हर्षल होतोय बॅक टू पॅव्हेलियन. टीम दोन्ही जर टीमकडे अगदी बारकाईनं बघितलं तर वेशवी अनुभवाची आहे आणि यंग टॅलेंट असणारी त्याच्यामध्ये काही निवडक आहेत की ज्यांच्याकडून आपण पाहू शकाल. या ठिकाणी अगदी पारगाव प्रीमियर लीग मध्ये सन्मान केला जातोय काही पाहुण्यांचा. त्यातीलच ऑन स्क्रीन वरती अमित म्हात्रे ऑन स्क्रीन वरती दिसत आहेत. जोहे ज्यांना या अगदी त्यांचा सन्मान पाहू शकाल एका गावठी कोंबड्यातून, परंतु न आवाज करणारा कोंबडा आहे तो. इथं पाहू शकाल अतिशय सुरेख खेळ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक आता कोण घेऊन येणार. धावसंख्या धावपटलावरती आहे 2 बाद 20. आतापर्यंत या मैदानावरती 78 धावसंख्यांचा टॉप स्कोर आहे. म्हणजे मोठे फटके किंवा मोठा स्कोर या मैदानावरती उभा राहू शकेल. अजूनही प्रयास मात्र निश्चित कंठवली मला वाटतोय. आणि त्याचबरोबर कंठवलीच्या टीम सोबत आता पुढचा जो नाणेफेकीचा कौल 1 षटकानंतर सेकंड क्वार्टर फायनल कंठवली विपक्ष डोंगरी.
या वेळेला बॅटला ब्रश होतोय प्रयास, मोठा मासा गळाला, या वेळेला पकडला जातोय झेल, संपला जातोय सलामीला आलेला फलंदाज प्रयासचा खेळ, प्रयास जातोय बॅक टू पॅव्हेलियन. रजनीतील शेवटचा सामना खेळणार निश्चित. कंठवली संघाचा संघनायक प्रेझेंट आहे तर डोंगरी संघाचा संघनायक. या वेळेला कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाणा. खरं तर अगदी फटका मात्र या ठिकाणी उकला गेला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 2 चेंडूंची फिकी फेकली. गोलंदाजी मार्कवरती आहे सिद्धार्थ पाटील. संथ गतीनं गोलंदाजी किंबहुना व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाला. गती आणि गतीपेक्षा नियंत्रण फार अगदी गोलंदाजीवरती आणि म्हणूनच लॉगवर फेकण्याची जबाबदारी कर्णधारानं दिली. उडवलाय चेंडू, फसलाय फटका, पकडला जाईल परत एकदा झेल. तिसरा क्रमांक हा खेळाडू, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होणार झेलच्या स्वरूपात बाद. निश्चितच खरं तर दुरावस्था झालेली आहे जांभूलपाडा संघाची. बॅक टू बॅक 2 सामने खेळला. इथं मात्र भुवनेश्वर बोरी संघाला परास्त केला खरा, परंतु त्याच्यानंतर मात्र तरी मला वाटतं 5 षटकांमध्ये फक्त 40 धावसंख्या 41 होत्या. इथं मात्र त्याच पद्धतीनं 3 षटकं संपली. 3 षटकं संपून 3 चेंडूंचा खेळ संपला. या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत याच सिद्धार्थनं 2 झेलच्या स्वरूपात सफलता प्राप्त केल्यात. एक डीप मिड विकेटच्या दिशेनं. अतिशय सुरेख फॉलोथ्रोमध्ये स्वतः गॅदर करतोय, काय करणार आणि मात्र पाहायचं आहे. दोघांमध्ये थोडीशी कॉलिंग चुकली गेली तर पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. ऑन स्क्रीनवरती हा निर्णयही आपल्याला पाहायला मिळेल. आई एकवीरा इव्हेंटच्या माध्यमाने ही स्पर्धा कव्हर केली जातोय. सिया केबल नेट दादरपाडाच्या माध्यमानं प्रसारित करण्याची सेवा जरी आई एकवीरा इव्हेंटची असेल तरी सिया केबल नेटच्या माध्यमानं नेट प्रोव्हाइड केला गेला. रुपेश पंडित आणि सुनील पंडित यांच्या या दोन्ही बंधूंच्या वतीनं सिया केबल नेट नॉट आउट. खरं तर सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे हा फलंदाज. इथं या षटकातील पुढचा चेंडू किंबहुना 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 21, लॉस ऑफ 4 विकेट्स. ज्या वेळेला प्रचंड धावसंख्येचा आलेख उंचावणं गरजेचं होतं, कारण हा डुआराडाय सामना उपांत्यपूर्व फेरीचा क्वार्टर फायनलचा सामना खेळतोय. त्यावेळेस खरं तर महत्वाकांक्षा सुद्धा तेवढ्याच प्रबळ ठेवणं गरजेचं होतं. तसं काही झालं नाही. इथं मात्र निश्चितच प्रयास परतला, त्याचबरोबर सुशांत परतला, ऋषी परतला, हर्षल परतला आणि दीपेश परतला, ऋषी नाही. तर या षटकातील अतिशय सुरेख बॅटला ब्रश झाला होता चेंडू. परत एकदा झेलच्या स्वरूपात निश्चित सफलता प्राप्त झाली असती. इथं थोडासा यष्टीरक्षक मात्र फंबल झाला. 1 धावसंख्या पलून काढली. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 22, लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 22. तर या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन जाईल या सत्रातील शेवटचा, आपल्या कोट्यातील शेवटचा वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक शेवटचं षटक, चौथं षटक आणि त्या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्टफॉल टॉस चेंडू मिड विकेट कडून
डीप मिड विकेटकडे चेंडूला फिल्ड होतोय. 2 धावसंख्या पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येबरोबर तिसरी धावसंख्या पाहायचं आहे काय होतोय. आणि मात्र तीन धावसंख्या पूर्ण होताना दिसत आहेत. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या 3 वाढल्या. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 25च्या घरात. अतिशय माफक आव्हान आहे. 24 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी विश्व टीमला असणार आहे. तर जाऊया टॉस बॉक्सकडे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सीईओ MBA ब्रिक्सवाला निनाद सर यांना विनंती असेल की प्लीज आमचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सन्माननीय मुख्य अतिथी कुणाल सर या ठिकाणी टॉससाठी येतील. आणि टॉसकडे जाताना कुणालजी 4 षटकांचा सामना असेल. सेकंड क्वार्टर फायनल आहे. डू ऑर डाय आहे. करो या मरो आहे. आणि पाहू शकाल एकीकडे कंठवली तर दुसरीकडे डोंगरी. टेल हेड. खरं तर थांबायचं आहे कंठवली टीम कर्णधार 2 मिनटं. याच्या अगोदर कंठवली सोबत कधी खेळलाय आपला संघ? खेळलोय पण बरेच वर्ष झाले. या वर्षात या हंगामात नाही. त्याच्यानंतर आत्ताही लढत. या सीझनमधील किती नाईट टुर्नामेंट्स खेळलात आता डोंगरी संघ? ते चौथी लढत आहे. चौथ्या लढतीत कधी प्राईज वगैरे कुठल्या याच्या अगोदर? अजून नाही. यावेळेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. निश्चितच निर्णय काय असणार आहे पहिल्यांदा? येस, फील्ड प्लस फर्स्ट पहिल्यांदा. खरं तर ते पेंडिंग डिसिजन पेंडिंग ठेवत आहेत, परंतु निर्णय बहुतांश 85 ते 90% खेळाडूंचा किंवा कर्णधारांचा आणि संघाचा निर्णय हा क्षेत्ररक्षण असतोय. तोच असेल का? करूया प्रतीक्षा. आणि पहिल्या सत्राची या ठिकाणी अगदी समाप्ती झाल्यानंतर मायक्रोफोनवरती परत एकदा आवाज ऐकायला मिळेल. प्रसाद भोईर यांच्या आवाजातील 24 चेंडू 26 धावा. अतिशय टार्गेट तसं पाहिलं तर सोपं, परंतु काही स्पर्धा अशा आहेत प्रसाद सर की कमी स्कोअरमध्ये सुद्धा सामने फार रंगतदार क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेत. खरं तर जाऊन घेऊन जातील मैदानावरती. आवाज असणार दादर पाड्यामधील व्हाईस ऑफ उरण प्रसाद भोईर. घरात तर आजच्या या दिवसामध्ये तनुज चंद्रकांत पाटील याचा वाढदिवस आहे. त्याला आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या औचित्याने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. रात्रीचे 12:31 झालेत आणि आपण या स्पर्धेचा अर्धी सरत्या शेवटी आजच्या दिवस रात्रकालीन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय आणि त्यातील हे दुसरं सत्र वेशवी विपक्ष जांभूलपाडा. टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण फॉर्मॅटमधील हे एकमेकाचे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूया. औचित्य आहे निशांत चषकाचं. 24 चेंडू 26 करायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण वेशवी संघाला प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आणि त्यांची प्रभावित गोलंदाजी जी आपण अनुभवलीत. समर्थ कडून अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 5. पहिला येणारा मित ज्यानं 7 दिल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये ऋषी आला ज्यानं 8 धावा दिल्या आणि चौथं षटक फक्त 5 धावा. अशा प्रकारे धावासंख्या आपण पाहिली तर धावा आल्या टोटल 25 आणि करायच्या 26. एकाही गोलंदाजानं 10 आणि 10 पेक्षा जास्त धावा दिल्या नाही. एखाद्या धुक्याच्या आड एखाद्या गावानं ज्या पद्धतीने हरवावं ना त्याच पद्धतीनं गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये असणारा वेशवी टेनिस क्रिकेट आणि वेशवीचा संघ हा खेळताना दिसायचा. मधल्या काळामध्ये थोडासा मात्र तो हरवला होता, पण आता पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या युगाचे शूर शिपाई घेऊन नवीन खेळाडू घेऊन पुन्हा एकदा समर्थ मैदानात उतरला. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. यावेळचा चेंडू सरळ बॅटनं खेळला. चेंडू स्ट्रेट टू बॉलर चाललाय. शॉर्ट मिड ऑन वरून चेंडू लॉंग ऑन कडे जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक पोहोचल्या अगोदर चेंडू सीमा पार चौकार. जो मात्र चौकार लागवला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपण म्हणतो आणि अनुभव काय असतो याचं उत्तम उदाहरण समर्थकडू. वयाची 40शी उलटल्यानंतर
40+ फॉर्मॅट आणि ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅटमधून ज्यानं 4 बाईक्स जिंकल्यात. या अगोदर जर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जर बाईक्स जर बक्षीस असती ना तर बाईकचा शोरूम त्याच्या घरासमोर लागला असता. समर्थ कडूचा हा चेंडू क्रिकेटचं विलोभनीय दृश्य निर्माण करणारा आणखी एक फटका आलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू खेळून काढला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कव्हर करतोय आणि समर्थच्या बॅटमधून आला हा चौका. हजार आणि षटकाराला 2000चं कॅश प्राइज झालंय. निखिल पाटील आणि विराज पाटील यांच्या वतीने हे बक्षीस दिलं जाणार आहे. जो तन्मय सध्या नॉन स्ट्रायकर आहे. समर्थ कडू सध्या ड्रायव्हर सीटवरती बसला असं म्हणावं लागेल. 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावलेत. 8 धावा आतापर्यंत ज्यानं जमा केल्यात. संघाची धावसंख्या होते बिनबाद 8. उज्ज्वल घरत राऊंड विकेट न पुढील चेंडू घेऊन फुल टॉस आहे आणि फुल टोल उसूल केलाय. स्ट्रेट टू बॉलर चेंडू खेळून काढलाय. सरळ स्क्रीन वरती जाऊन आदळतोय. या सत्रातील सलग 3रा चौकार. आग लागून लावणारी फलंदाजी चालू आहे मैदानात. कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास नारायण पाटील यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज या बॅट्समनला लागू झालाय. शोले चित्रपटातील तो सुंदर डायलॉग आहे. लोहा गरम है मार दो हतोडा. फुल टॉस आहे. स्वीप केला. चेंडू शॉर्ट स्क्वेअरले कडून चेंडू डीप स्क्वेअरले कडे जाताना दिसतोय आणि सलग 4था चौकार आलाय. क्या चौकार चौकार आणि चौकार लगावताना पहिला लगावला सरळ, दुसरा लगावला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर तिसरा लगावला डीप स्क्वेअर लेग कडे. सलग आलेले 4 चौकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावा झाल्यात 16 धावा. 16 का डोला. राऊंड विकेट. 5वा चेंडू. काय आकडा असेल सध्या घडीला गुलदस्त्यात आहे पण आता मात्र त्याला उघडकीस केलाय. सरळ चेंडू खेळा नजरेसमोर भिडलाय आणि मात्र भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा एक हाय अँड हँडसम षटकार. काचांवरती डान्स करण्यासारखा आहे. शेवटचा षटकार, शेवटचा चेंडू. यावेळचा चेंडू हलक्या हाताने सन्मान दिलाय. समजदारीचं क्रिकेट खेळताना दिसतोय. शॉर्ट कव्हर कडे चेंडू आला आणि सिंगलनं समाधान केलं आणि षटक संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 28चा पाठलाग करताना 26चा पाठलाग करताना धावा झाल्या 23. ये नाइंसाफी आहे. विजयासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. शोलेची पुन्हा एकदा आठवण झाली कारण तिथं सुंदर असा डायलॉग आला होता. आदमी 2 और तुम 3. ये नाइंसाफी. आणि इथे सुद्धा तेच केलंय. फलंदाज एक परंतु धावा अनेक. ज्या पद्धतीने पंडित सरांनी एक सुंदर असा स्लोगन काढला होता तो सध्याच्या घडीला मोठी जुईच्या मैदानावरती असतो ना तर नक्कीच आपण त्यावर चर्चा केली असती. इथे ते ऐकण्यासाठी कोण नाही. त्यामुळे आपण मैदानाकडे जाऊया जिथे 3 धावांची गरज आहे. तर पुढील मॅच साठी रेडी राहायचं. जरा वॉर्मअप मध्ये आपण रेडी राहा. कंठवली विपक्ष डोंगरी असा पुढील सामना असेल. प्रेक्षकांचा नक्कीच पैसा वसूल झालाय पंडित सर. उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजानं प्रभावित केलं आणि फलंदाजाने सुद्धा अगदी तृप्त केलं. हे सर्वच काही क्रिकेटचं त्रिवेणी संगम आज निशान चषकाच्या माध्यमातून अनुभवायला मिळालं. विजयासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 18. गोलंदाजाला मनीष गोंधळी. लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जात आहे. फुलटॉस चेंडू होता. शरीराचा वेध नक्कीच घेतला. चेंडू शॉर्ट सिलिमिट ऑनला आला होता पण एक मिळाली जाते. यस लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. विजयासाठी 17 मध्ये 2 धावांची गरज आहे. चला टीम कंठवली आणि टीम डोंगरी रेडी राहायचं. आपण वेळ वाचलाय. आपण खेळ वाचूया. वेळ वाचूया. 17 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. यावेळचा चेंडू निर्धावाला बॅट्समन तन्मयला बीट करून जाणार हा चेंडू आहे.
चौकारास 1000 रुपये, षटकारास 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. निखिल पाटील आणि विराज पाटील यांच्या वतीनं हे बक्षिसं लागली जात आहेत. चांगला चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या अगदी बॉटम एजला लागतोय. चेंडू गरंगळत चाललाय शॉर्ट पॉईंट कडून, तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीने सुटला. विजयासाठी फक्त एका धाब्याची गरज आहे. 1.3 षटकांचा खेळ अर्थात 9 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा होत आहेत 25 धावा. विजयाचा फटका बॅट्समन समर्थ कडू कोणत्या पद्धतीने खेळतोय